परत ठेवूया. टाकू त्याच्यामध्ये. हा होतो टाकतो. पाठी नको. टाक ठेव ठेव. ठेव. काही दिवस माझी मामा इथे आपल्या सोबत राहते. मग पाय खाली कर ग. नाही थंड झाली. काम कोमट झाली. उतर तापलं. चला उतरा चाय उतरा. थांब पेला घे. उतर. थांब पेला धर. चल बाबा करताना काम कसं करून बघता. चला बाबूने चाय केली. चला घ्या रे सगळ्यांनी. घ्या थोडीशी परत पेलो घे गो. परत घे नको असलं तरी पिवा. दुसरा पेला घे तिथे. हा एवढासा पोरगा आहे पण किती मेहनत करतोय बघा. बघा कष्टाळू आहे. हा रोमासारखं म्हणतो आणि मी बरोबर मस्त बाबा ओ काकांना विचारू चावी काय बाबांना. बाबा मी चहा बनवतो मुसा. बाबा नावात दे. देऊन दे चाय देऊन दे जा. ओ बाबा मी चहा बनवली. बाबांना सांग. त्याने गेली आहे. बाबूने गेली. नमस्कार मंडळी, आता मी चाललो आहे. काल आमचे गणपती सगळे 7 दिवसाची गौरी गणपती विसर्जन झालं आहे आणि आता आम्ही सगळे मंदिरात दर्शनासाठी चाललो आहे. आतमध्ये जाणार नाही कारण आम्हाला क्लिअर झाला आहे, त्यामुळे बाहेरूनच मंदिराचं कलश दर्शन घेऊन सर्व मंडळी आम्ही आता येणार आहे. तेव्हा सर्व आता आम्ही घरातली मंडळी लहान पिली सर्व चाललो आहोत मंदिराच्या दिशेने तळ्यामध्ये. आणि आता आज गणपतीला 8 दिवस झाले. काल 7व्या दिवशी सर्व गणपती आमचे सोडले आम्ही आमच्या विहिरीवर. आणि आज बरीचशी मंडळी आमच्या वाडीतली मुंबईला जायला निघाले. आपापल्या गाड्या घेतल्या आणि निघाले. मी उद्या निघणार आहे लक्झरीने. आम्ही लक्झरी बुक केली आहे. बाकी जवळजवळ 3-4 घरातली मंडळी गेली. आता वाडीत पण सामसूम झाला एकदम आजपासून. काल एकदम धामधूम होती गणपती सोडायची. सगळी वाडीतली मंडळी आम्ही सर्व काल यावेळेला गणपती पोचवायची धांदल होती काल 6 वाजताच्या नंतर. आणि नवीनच एक गाडी बनवली आम्ही यावर्षी. आणि गणपती काल उशीरच झाला थोडा. काल 7-7:30 वाजले जवळजवळ विहिरीवर. आज सगळं बघा इकडे हिरवं गार झालं आहे गावाला. एकदम खूप जंगल वाढतं पावसामध्ये आणि एकदम निसर्गरम्य असं वातावरण असतं. इथून जाऊसारखं वाटत नाही शहराजवळ, पण काय अजून इकडे व्यवस्थित असा जसा पाहिजे तसा आमचा जोम बसला नाही अजून गावाला. ते काहीतरी शेती वगैरे, आता शेती पण आता कोण करत नाही इकडे. पूर्वी आम्ही शेती वगैरे खूप केली आहे. भात शेती, कोळी, नाचणी, वरी अशी शेती केली आहे. तर आता सर्व लोक शहराकडे निघाले, त्याच्यामुळे गावाच्या गावं वाड्यांच्या वाड्या वास पडल्या आहेत सगळ्या. एका फोनची काळजी पडली. ह्यो आमचा छोटा पकवाज वादक
आमचो पुतनो आता पुढील भविष्यातली बुवा आणि पक्वा जातो असं दोन 2 in 1 छत्री घेऊन चाललो आहे बघा. तर नाव सार्थक. सार्थक इकडे बघ. हां, भजनी बुवा आणि पक्वा दोन सगळा चक्की पिकी सगळा ऑलराऊंडर आहे तो. हे माका छत्रीत घे. चल छत्रीत घे, छत्रीत घे. छोटंसं आमचं सकेरचं व्हाळ म्हणतो एक आम्ही. पाऊस कमी झाल्यामुळे व्हाळ सुकलो. सकेरचं व्हाळ झोत चांगली असता पाणीला भरपूर काय. हो बघा, हे मोरी बांधलेली आहे पहिली आहे ना, ही मोरी बांधलेली आहे बघा. चला चला. कर. मला धरण बघायचं. धरण बघायला आता की मंदिरात जातोय. मंदिरातून धरून दूध द्यायचं. हे बघ आर्या. सगळी पानं सगळी पानं परत आहे बघ इकडे. सांगतो चल चल चला. हा हा चल. ए कुठे चालला तू? कुठे जातोय? होय होय ए कुठे जातो? मंदिरात जातोय. पाऊस लागतोय तुला? छत्री कशाला घेतली? हा, पाणी दिसते स्पष्ट. घरी येताना जायचं इकडे. आधी आपण सत्पुरुषाच्या मंदिरात जाऊन येऊया आणि नंतर इकडे जाऊया. त्यांचे 5 जण गावतले बदला दिनो बिनो येते. काय करता म्हणजे कसू? माती 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 चाललेलं आहे. ए थांब जरा मागे थांब. आणि आमचं सत्पुरुषाचं मंदिर या ठिकाणी आलो. नयनरम्य असं हे दृश्य आम्हाला बघायला मिळतं. परत मे महिन्याचा कसं जेवणार? पुढे काम करतो. हो बहुतेक राहिलंय. हे बघ इथे सगळं फरक आहे. अजून इथपर्यंत अजून या गणपती इथपर्यंत करायचंय.
छान अशा प्रकारे यावर्षी मे महिन्यात आमचा श्री संत सत्पुरुष मंदिर जीर्णोद्धार झाला. उत्तम अशा प्रकारे या ठिकाणी देवाचं आणि देवळाचं उद्घाटन यावर्षी हजारोच्या संख्येत झालं. आमच्या ते याचा पाखरांचा आहे. बाड 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 कट करते. पूर्वी या ठिकाणी तळं होतं आणि बऱ्याच वर्षापूर्वी त्याच्यामुळे ते तळं असंच नाव पडलं. तलाव होतं मोठं. मंदिराची मागची बाजू आहे. या ठिकाणी जैनी लेण्यांचे प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतं. जैनी लेणी आहेत या ठिकाणी, पूर्वीची पुरातनाची साक्ष देणारी. मातीमध्ये बरीच याच्यामध्ये यांचे तुकडे झालेत, 2 भाग झालेत. पावसाळ्यात एकदम नरम्य अशा प्रकारे मंदिराच्या डाव्या बाजूला ही जैनी लेणी आपल्याला पुरातन असल्याचं साक्ष देतात. मंदिर पुरातन असल्याचं साक्ष देतात. इथे पण एक देवता आहे. त्यानंतर इथे पण एक मूर्ती बघतो आपण. मंदिरात नमस्कार करून आम्ही परत निघालो आमच्या कुळगत झरी म्हातारीच्या मंदिराच्या दिशेने. इकडे खाली व्हाळ आहे, आपण ओहळ म्हणतो, तो गावच्या भाषेत व्हाळ. आणि त्या ओहळाचा खळखळ आवाज या ठिकाणी एवढ्या दूरसुद्धा दूरवर येत आहे.
गावच्या या रस्त्यात चालताना मजा वेगळीच असते. शांत, कुठल्या प्रकारचं पोल्युशन नाही, गाड्यांचा आवाज नाही. पण आज बरीच लोक कोकणाकडून शहराकडे आपल्या नोकरी धंद्यासाठी निघाले आहेत. कोकणात तसं बघायला गेल्यावर मेहनत केल्यावर इतके रोजगार कमी नाही. वेगवेगळी साधनं आहेत आणि आता पूर्वीसारखं राहिलं नाही. आता पूर्वीपेक्षा कोकण फार पुढारत चाललं आहे. सगळे वेगवेगळी यंत्रणा इकडे आलेली आहे. त्याच्यामुळे सर्व लोकांनी आपापली घरदारं सांभाळावीत. गावी येऊन छोटा मोठा काहीतरी उद्योगधंदा करावा, आपला गाव सांभाळावं. कारण आपण नाही गावी राहिलो तर उद्या हे परप्रांती गावी येऊन आपल्या कोकण सर्व काबीज करून टाकतील आणि उद्या आपल्यालाच गावाला आपल्याला यायला कठीण पडेल. हे घसरगुंडी आहे इकडे, हा सावकाश येवा. आणि ते हा मेन ओहळ आहे आमचा, व्हाळ आहे. खूप चांगल्या प्रकारे पाणी आहे तसं, पाऊस बऱ्यापैकी असल्यामुळे. हा बघा, खळ पाणी आहे, खळ पाणी. असं मुंबईला बघूक भेटत नाही. गावा कसा छान वाटतं पाणी. चप्पल जायला वाहून मुलांना थोडी मजा वाटली पाण्यामध्ये. हे आमच्या या ठिकाणी कुळगतीचं दुसरं मंदिर आहे इकडे. पावसाळ्यात हेही मंदिर छान वाटतं इकडे. आता गेल्या 2-4 वर्षात इकडे फ्लेवर ब्लॉक घालून दोन्ही मंदिरं सुशोभीकरण केलेलं आहे. सुशोभित केले दोन्ही मंदिराच्या आजूबाजूला. पावसाळ्यात तर खूपच छान वाटतं इकडे. पाय सारखा हा असती. छोटंसं कौलारू मंदिर आहे आणि मस्त छानच वाटतं इथे. वातावरण पण छान वाटतंय पावसाळ्यात. बांधला नाही, प्लेटी घातला नाही. सावकार घरात आहे केली की नाही ना मुठी ना दारे तू वापतो मी त्या भिकारी आहे का असं विषय आहे. आपल्याला धबधबा दाखवा फुटा पण मी माझ्याकडे पैसे मिळाले ह्याचा घेऊन त्याच मीटिंगला काय होतं काय माहिती गेल्या मीटिंग झाली असतं मी नाही गेलो.
चढाव आहे बघ थोडासा चढाव लागतो इथे, चांगला दम लागतो, पण बरं वाटतं, जरा फ्रेश वाटतं जरा गावी चालल्यावर या वातावरणामध्ये. सगळे अर्धे आजार बरे होऊन जातात या वातावरणामध्ये. आणि या आपल्या सह्याद्रीच्या या जंगलात बरीचशी वन औषधी वनस्पती या ठिकाणी आहेत. जुन्या लोकांनी अजून त्या जतन करून ठेवल्या आहेत. पण आता सर्व या औषधी हे जंगलतोड बागायत करतायत, त्याच्यामुळे नष्ट होत चालले आहेत. हेच एक दुःख वाटतं. तर लोकांनी जी महत्त्वाची औषधी झाडं आहेत, झाडं, त्याच्यानंतर जंगल, जैवविविधता, प्राणी आहेत, त्यांना राखून ठेवलं पाहिजे या जंगलामध्ये. तरच निसर्गाचं संवर्धन केल्यासारखं होईल. चालताना थोडा दम लागलाय मला. अनेक नवीन प्रकारचे प्रजाती, साप, हरिण, वाघ, डुक्कर, कोल्हे, असे ससे, अनेक प्रकारची प्राणी या जंगलामध्ये आढळतात. आणि आम्ही परत एकदा आमच्या वाडीत येऊन पोचलो. गणपती गेले, पण सगळीकडे सामसूम वातावरण झालं. एकदम शांतता पसरली. सर्व घरा परत टाळी लागली. हे समोर दिसत आहे, हे माझ्या या घराची मागची बाजू आहे. चल हां चल चला चल.